नमस्कार मित्रांनो. तर कमळी या मालिकेच्या 14 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कमळी निंगी कॉलेजमध्ये असतात. कमळी निंगीला म्हणते, निंगी अगं जा ना, अभ्यास कर. कमळी निंगीला ढकलते आणि निंगीच्या हातातली पुस्तकं खाली पडतात. कमळी ती पुस्तकं उचलत असते आणि तेवढ्यात तिथे अन्नपूर्णा येते. कमळी अन्नपूर्णा या दोघी एकमेकींकडे बघतात. अन्नपूर्णाला आठवतं की आपण कमळीला हाताला धरून धक्के मारून घरातून हाकलून लावलं होतं. तर इथे ऋषी साईबा घरी येतात. नयनतारा म्हणते, ऋषी आज तुझं ऑफिसमध्ये जे काही चालू होतं ना ते मला अजिबात आवडलं नाही. तुला माहिती नाही, पण ती कमळी अत्यंत धूर्त मुलगी आहे. तिच्यासारखी चालाक मुलगी मी अजिबात बघितलेली नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या मुलीसोबत असलेले सगळे संबंध तू संपवावे. ऋषी म्हणतो, आई मला कुठल्याही बंधनात अडकवायचा प्रयत्न करू नको, कारण मी ते सगळं पाळणार नाही. आता ऋषीने त्याच्या मनातले भाव सगळे नयनताराला सांगितलेले आहेत. पण आता ऋषी कमळीवरचं प्रेम सगळ्या जगासमोर कसं आणतोय आणि कमळीसोबत त्याचं लग्न कसं होतं आहे ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कॉलेजमध्ये धड काही शिकवत नाही. सगळ्यांचा एक टॉपिक क्लिअर झालेला नसतो आणि त्यासाठी कमळीला वाटतं की सगळ्या मुलींची मदत करायला हवी. कमळी ऋषीला फोन करते. ऋषी कमळीला लॅपटॉप पाठवून देतो आणि त्या लॅपटॉपवरून व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना छान शिकवतो. ऋषी सगळ्या विद्यार्थिनींचे सगळ्या स्टुडंट्सचे डाऊट क्लिअर करून टाकतो. कमळी ऋषीला वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांना हे शिकवलं म्हणून थँक्यू म्हणते. कमळी ऋषी यांचा व्हिडिओ कॉल चालू असतो आणि तेवढ्यात तिथे राधिका येते. कमळी व्हिडिओ कॉलवर राधिकाची विचारपूस करते, तिच्या तब्येतीची विचारपूस करते. कमळीला अजून 2-3 डाऊट्स असतात आणि त्यासाठी ती ऋषीला प्रश्न विचारण्यासाठी पुस्तक आणायला बाजूला जाते. तर इथे ऋषी राधिका डबा बघत असतात. डब्यामध्ये काय काय आणलं हे बघत असतात आणि तेवढ्यात तिथे नयनतारा येते. ऋषी राधिका घाबरतात आणि तो व्हिडिओ कॉल पटकन कट करायचं बघत असतात. नयनतारा म्हणते, ऋषी मला आहे ना तुझ्या लॅपटॉपवरती एक मेल बघायचा आहे. ऋषी घाबरतो. तो नयनताराला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नयनतारा लॅपटॉपच्या समोर बसते आणि तिला समोर कमळी दिसते. नयनताराचा पारा खूप चढतो आणि ती खूप भडकते. नयनतारा ऋषीला विचारते, ऋषी हे सगळं काय आहे? ऋषी म्हणतो, आई अगं त्या सगळ्या स्टुडंट्सला काही पॉईंट क्लिअर नव्हते, त्यांच्याशी मी बोलत होतो आणि त्यांना शिकवत होतो. नयनतारा म्हणते, ऋषी तू ती नोकरी सोडली आहेस आणि तू ऑफिसमध्ये काम करतोस, लक्षात आहे ना? आणि आपल्या ऑफिसमधलं काम सोडून तू हे सगळं करतोयस का? आणि तू या फसव्या मुलीला मदत करतोयस जिने आपल्या सगळ्यांना फसवलं तिला? ऋषी म्हणतो, आई अगं मी फक्त त्यांची मदत करत होतो, बाकी काही नव्हतं. नयनतारा म्हणते, ऋषी इथे काम सोडून तुला जर कॉलेजचं पडलेलं असेल, त्यांची मदत करायची असेल ना तर तू काम सोडू शकतोस आणि तुला जर पुन्हा कॉलेज जॉईन करायचं असेल तर करू शकतोस. नयनतारा खूप भडकते आणि तिथून निघून जाते. ऋषी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नयनतारा काही ऐकत नाही. कमळीलाही वाईट वाटलेलं असतं. कमळी ऋषीची माफी मागते. ऋषी कमळीला म्हणतो, कमळी तू टेन्शन घेऊ नको आणि अभ्यासावर फोकस कर, आणि तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला विचार, मी आहे. कमळी ठीक आहे म्हणते आणि व्हिडिओ कॉल कट करते. राधिका पण घरी निघून जाते. ऋषी राधिका कमळी यांचा विचार करत असतो. तर कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी पेपर असतो, एक्झाम असते आणि एक्झामचे क्वेश्चन पेपर तयार झालेले असतात. क्वेश्चन पेपर घेऊन गाडी निघते. इथे अनिका रात्री क्वेश्चन पेपरची वाट बघत असते. अनिका खूपच पॅनिक झालेली असते. कामिनी तिला शांत राहायला सांगते. ती गाडी येईल, ते लोक येतील हे सांगत असते, पण अनिका काही ऐकून घ्यायला तयार नसते. अनिका पॅनिक होऊन कामिनीशीच वाद घालत असते, तिच्याशी भांडण करण्याचा प्रयत्न करते. तर इकडे तो माणूस क्वेश्चन पेपरचे फोटो काढत असतो आणि दुसऱ्या माणसाला त्याने चहा घ्यायला पाठवलेलं असतं. दुसरा माणूस चहा घेऊन येईपर्यंत ह्याचे फोटो काढून होतात, पण तोपर्यंत दुसरा माणूस येतो आणि तो हे सगळा प्रकार बघतो. तो माणूस दुसऱ्या माणसाला पैसे देतो आणि त्यांना गप्प बसायला सांगतो. पैसे मिळाल्यामुळे दोघं माणसं गप्प होतात आणि कामिनीला क्वेश्चन पेपरचे फोटो काढून पाठवतात. कामिनी अनिकाला तो क्वेश्चन पेपर देते. अनिका खूप खुश होते आणि अभ्यास करायला बसते. तर दुसऱ्या दिवशी कमळी सकाळी लवकर उठून अभ्यास करते आणि ती कामालासुद्धा निघून जाते. तर इथे अनिका नम्रता जी मुलगी पहिली येते तिला भेटायला येते.
अनिका त्या मुलीला क्वेश्चन पेपर देते, पण तो मुद्दामच चुकीचा क्वेश्चन पेपर तिने आणलेला असतो. अनिका नम्रताला म्हणते, हा क्वेश्चन पेपर घे आणि एवढाच अभ्यास कर. उद्याच्या पेपरमध्ये तुला 100पैकी 100 मार्क मिळवायचे आहेत. ती मुलगी क्वेश्चन पेपर घेते. अनिका इथे मनात म्हणते, गावछाप, आता तू टॉप कशी करते ना ते मी बघतेच. तर इथे कॉलेजमध्ये अनिकाने सगळ्यांनाच क्वेश्चन पेपर दिलेला असतो, पण तो सगळ्यांसाठी चुकीचा क्वेश्चन पेपर असतो. सगळे अभ्यास करत असतात. एक मुलगी अनिकाला क्वेश्चन पेपर दाखवते. अनिका तो क्वेश्चन पेपर बघते आणि खूप घाबरते. अनिका विचारते, हा क्वेश्चन पेपर तुझ्याकडे कसा काय आला? अनिका मनात म्हणते, मी तर माझ्या फक्त 2 फ्रेंड्सला दिला होता, मग हा पेपर सगळ्यांकडे कसा काय गेला? तर इथे कमळीकडे शंभू येतो. शंभू आणि कमळीला म्हणतो, कमळी, अगं हा बघ क्वेश्चन पेपर. कमळी म्हणते, याच्यावर विश्वास नको ठेवू, तू फक्त आता अभ्यास कर. शंभू विचारतो, म्हणजे? कमळी म्हणते, सांगते ना. कमळीनेच मुद्दाम चुकीचा क्वेश्चन पेपर सगळीकडे पसरवलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.